रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। हिंगोली शहरातील जुनी नगर परिषद रोड फलटण येथील कचरा संकलन करून तो डंपिंग ग्राउंडला पाठवण्यात आला। जायंट्स ग्रुप ऑफ हिंगोली, यंग जायंट्स, सद्भाव सेवाभावी संस्था आणि विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेच्या सहकार्याने स्वच्छता ही संकल्प एक पाऊल स्वच्छतेकडे हा उपक्रम राबवण्यात आला। शहरातील काही जागा या कचऱ्याच्या हब झाल्यात, अनधिकृत वाहनतळ झालेत, बऱ्याच ठिकाणी बंद गाड्या पडून आहेत, रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो, तो कचरा जाळला जातो। यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण जवळपास 70% आहे। कचरा जाळण्याने मोठ्या प्रमाणात विषारी वायू बाहेर पडतात। सगळीकडे धुळीचं प्रमाण वाढलंय, यामुळे मोठ्या प्रमाणात विविध रोग जडून मानवाची शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होते। कचऱ्यामुळे शहर विद्रूप होत असून पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवी आयुष्यमान सरासरी 5 ते 7 वर्षांनी कमी होते। झाडांची व्यवस्थित कटिंग करून कचरा साफ करणं, रोडवरील धूळ साफ करणे, तसेच व्यापारी संकुल असो किंवा घरोघरी नियमित घंटागाडी फिरवणं, प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे। विविध ठिकाणी कचरा कुंडी ठेवावी लागेल, यासारख्या उपाययोजना कराव्याच लागतील। यासाठीच हा उपक्रम हातात घेतला। यावेळी व्यापारी कांतीराव गुंडेवार, डॉक्टर संजय नाकाडे, डॉक्टर अभयकुमार भरतिया, रत्नाकर महाजन, आशिष पिंगळकर, डॉक्टर गणेश अवचार, संजय भन्साळी, संजय घण, संजय खिल्लारी, सतीश दुबे, डॉक्टर गणवाणी, विक्की गोरे, मदन जयस्वाल, डीपी वाकोडकर, बसोले, गायत्री वाढवे, संध्या खंदारे, चैतन्य खंदारे, पल्लवी तांभारे, किरण माडकड, भाग्यश्री धाकरे, दीक्षा भिसे, सोनम मारकड, अश्विनी नरमले, रेणुका डुकरे, क्रांती खंदारे, अलका गायकवाड, सुप्रिया भारती यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।